हॅलो गाईस, वेलकम टू माय ब्लॉग्स जिसका नाम है रिया चुगली ब्लॉग्स. तर आजचा दिवस आहे 47वा आणि आलो आहे आपण जिममध्ये. तर असा काही वर्कआउट चालू आहे राऊत साहेबांचा. आणि माझी मित्रमंडळी आहे जी स्वतःचा अकाउंट आहे त्यांचा, जे इन्फ्लुएन्सिंग करता. इंस्टावरती पेज आहे आणि यूट्यूबवरती पेज आहे. तर बऱ्याच काही गोष्टी मला सांगत होते ते कसं काय करायचं, कशी रीच घ्यायला पाहिजे, कसं काम करायचं. त्यांचा चॅनल आता नवीनच मॉनिटाईज झालेला आहे, तर ते आपल्याला हेल्प करत होते. त्यांचं नाव आहे रोहित खापरे. तर त्यांना रोहित खापरेंची आपण गाठभेट करूया. बघा, नमस्कार. दादांचे यूट्यूब व्हिडिओ तुम्ही बघतच असाल. फनी व्हिडिओ देखील त्यांचे आहेत. इंस्टाग्रामचं त्यांनी मला अकाउंट दाखवलं. खूप छान छान व्हिडिओ आहेत. नक्की सर्च करून लाईक करा आणि व्हिडिओ एकदा बघा. असं नाही की फॉलो करा. तुम्ही 4-5 व्हिडिओ बघा, तुम्ही स्वतःहून फॉलोच्या बटनपर्यंत जाईल आणि एकदाच नक्की ट्राय करा. आणि भाऊ आपले रेग्युलर यूट्यूबला देखील व्हिडिओ बनवत आहेत. यूट्यूबला व्लॉग, डेली व्लॉग टाकणे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते देखील व्लॉग तुम्ही पहा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि तुमचं इंस्टावरती कंटेंट कसलं आहे, म्हणजे काय काय तुम्ही करता, कोलॅब्स करता का, कसं कसे कंटेंट आहेत त्याच्याबद्दल जरा काहीतरी सांगा. ॲक्च्युली इंस्टाग्रामवर माझा जे महाराष्ट्रातील कल्चर रिप्रेझेंट करेल आणि ट्रॅव्हल जे हिडन प्लेसेस आहेत आपल्या चिपळूणमध्ये असेल किंवा कोकणातले हिडन प्लेसेस जास्तीत जास्त मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर जे सण उत्सव साजरे होतात तर त्याचे देखील छोटे छोटे छान छान व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत. असे नाही की फक्त म्युझिक टाकले किंवा काय, त्याची परंपरा सुरू का झाली आणि ते नक्की कशा पद्धतीने साजरी केली जाते त्या भागात ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या परंपरा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि एकंदरीत ट्रॅव्हल रिलेटेड चॅनल आहे, कारण मला सोलो ट्रॅव्हलिंग खूप आवडते. मी खूप ठिकाणी सोलो ट्रॅव्हल देखील केले. त्या व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओ यूट्यूबला देखील टाकत असतो आणि इंस्टाग्रामला देखील. तर त्या देखील तुम्ही पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये मदत कोण करतं, म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे कोण आहे तुमच्या? व्हिडिओ बनवताना जेव्हा मी सोलो जातो ना, तेव्हा जे रोडवर जे चालणारे लोक असतात त्यांना ते रिक्वेस्ट करून ते व्हिडिओ माझी करत असतात. आणि जेव्हा चिपळूणमध्ये मी असेल तर माझा एकच भाव असतो, सिद्धेश गुरटे आहे. म्हणजे जेवढ्या चिपळूणमध्ये तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर चिपळूणमध्ये जवळपास 90% व्हिडिओच्या मागे तोच असतो किंवा काही वेळा तो पण गाईड करतो की असं नको, तसं नको, तसं हे करू आपण. तर त्याचा सपोर्ट आहे. आणि पडद्यामागे न दिसणारे कलाकार जे म्हणतो आपण, त्याचा माझा चेहरा तुम्हाला सगळीकडे दिसतो, पण मागे अजून 4-5 मेंबर आहेत गावातलेच आहेत. तर त्याचा सपोर्ट आहे. आणि लोकलच्याच माणसाचा आपल्या समज आहे. गोळकोट रोड गोळकोट या लोकांनीच मला पुढे नेलं आहे आणि हेच बघतोय मी. मस्त करतात दादा पण. तर तुम्ही पण त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या पण करा. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. आजच्या पार्टमध्ये बघूया काय करता येते. तर बाय. A few moments later. हॅलो गाईस, तर फायनली आता जिम बंद केले आणि निघाले घरी जायसाठी. आता मी जस्ट एक व्हिडिओ बघत होतो इंस्टावरती की बॉडी बिल्डर व्यतिरिक्त एक व्यक्ती सांगत होती की तुम्ही कॉम्पिटिशन खेळताय तर त्याचा काय रिफंड वगैरे मिळत नाही किंवा म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त तुम्ही त्यांची मार्केटिंग करताय, जे ऑर्गनाईज करतायत स्पर्धा वगैरे किंवा जे ऑर्गनाईज करतायत ते त्यांचा फायदा करण्यापुरता, किंवा तुम्ही मेंबर्स येताय एवढे खेळताय कॉम्पिटिशन, त्याचा फायदा फक्त त्यांनाच होतोय. प्राईज मनी कमी मिळते, ठीक आहे, प्राईज मनी कमी मिळते मला मान्य आहे, पण तुम्ही तिथपर्यंत पोचताय काय? तुम्हाला ते प्राईज लेवल किंवा तुम्हाला ते प्लॅटफॉर्मच अवेलेबल करून नाही दिलं तर तुम्ही काय म्हणून पुढे जाल? तर तुम्ही हे बघा की तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे प्लॅटफॉर्म कमी आहे. तुम्हाला कोणतरी स्टेजवरती उभं करण्यासाठी प्लॅटफॉर्मची गरज तर पाहिजे. तर तुम्ही बॉडी बनवताय किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मच नसेल तर तुमची प्रसिद्धी कशी वाढेल, तुम्ही पुढे कसे जाल, तुमचा एक्सपिरियन्स कसा वाढेल? तर नुसतं तुम्ही असं बोलून चालणार नाही की बाबा त्याच्यामध्ये रिफंड नाही, ह्याच्यामध्ये रिफंड नाही. त्याच्या रिफंडसाठी हे करण्यापेक्षा तुम्हाला फक्त सक्सेसच पाहिजे असेल ना तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला इतकं उत्कृष्ट व्हायला लागेल. एक्सलन्स म्हणजे तुम्ही स्वतःला उत्कृष्ट एवढं बनवा ना की तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जग मारून ती सक्सेस तुमच्या मागं आली पाहिजे. उगाचच आपलं काहीतरी बोलत राहायचं. प्रत्येक गोष्ट पैशासाठी होत नसते. लाईफमध्ये तुम्हाला जर पैशाने सगळ्या गोष्टी झाल्या, आता बघा, आता ह्या 20 वर्षाआधी पैशाला एवढं महत्त्व नव्हतं. आता चालू आहे 2026. 20 वर्षाआधी एवढं पैशाला महत्त्व नव्हतं. आता पैशाला महत्त्व आलं कारण की पहिल्याच्या देवाणघेवाण पद्धती होत्या त्या बंद झाल्या.
आणि आताच्या पद्धती आहेत ते जरा बदलत जसं जमाना बदलत जाईल तशा गोष्टी बदलत जाणार आहे. पैसा बघायला गेलात तर आपला इन्कम सोर्स कमी आहे किंवा आपल्याकडे टॅलेंट आहे पण आपण त्याला एक्सप्रेस करत नाही, प्लॅटफॉर्म नाही. जर तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत असेल ना तर त्याचा तुम्ही वापर करा, त्याच्यातून तुम्ही पुढे जायला बघा. उगाच आपण म्हणतोय की कुठल्याही गोष्टीला ब्लेम करण्यापेक्षा ना त्याच्याबद्दल तुम्ही प्रॉपर माहिती घ्या. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की माझं त्याच्यामध्ये काय होणार नाही, तुम्ही उगाच दुसऱ्याला हे नका करू की ह्याच्यात काय होणार नाही. जर करणारा व्यक्ती असेल, एखादा करणारी व्यक्ती असेल तर ती मागे हटेल. तर तुम्ही विचारपूर्वक गोष्टी करत जा की एखाद्याला बोलायचं तर कसं बोलायचं, की त्याच्या मागचा काय उद्देश असेल. कारण की प्रत्येक माणसाची सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने त्याची ती गोष्ट हँडल करत असतो. XYZ समजा तुम्ही एखादं काम करताय तर त्याच्या मागचं त्याचं इंटेन्शन वेगळं असतं, त्याला त्याच्यामध्ये कुठल्या लेवलपर्यंत जायचं आहे. आपण वरून गोष्टी करतो त्याच्यामध्ये आणि डीपमध्ये करणं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टीला बोलण्याआधी तुम्ही स्वतः विचार करा. जर तुम्हाला करायचे नसेल तर जे करणारे आहेत त्यांना तुम्ही डिमोटिवेट करू नका. आणि लक्षात घ्या की ह्या गोष्टीमध्ये काय होत नाही, तुम्ही पुढच्याला किंवा ह्याला बोलून की ह्याच्यामध्ये काय नाही होत, त्याच्यामध्ये काय, प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काहीतरी आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत काय. नाही तर सर्व माणसं एकसारखीच का नाहीत, सगळ्यांची मेंटॅलिटी एकसारखीच का नाही, प्रत्येकाचं वेगवेगळे विचार आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी आहे. त्यामुळं त्या गोष्टीवरती ब्लेम करत राहू नका आणि काहीतरी करायचं, स्वतःहून करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही पॉप्युलर व्हाल ना तेव्हा लोक तुमचं ऐकतील. किंवा तुम्ही सर्वश्रेष्ठ झालात ना, तुमच्याकडे रिचनेस कधी येईल, जेव्हा तुम्ही सर्वश्रेष्ठ व्हाल तेव्हा. त्यामुळं तुम्ही स्वतःवर काम करा, बाकी दुसऱ्याच्याबद्दल बोलत राहा. तुम्हाला कोणाचं मार्केटिंग व्हायचं नसेल तर नका हो, स्वतःवर काम तरी करा, बघूया काय होईल ते. तर जाऊ दे, ते ऐकून जरा वेगळं वाटलं, असं वाटलं की काही दोन शब्द बोलावे म्हणून बोललो. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये, बघूया काय होतं आजच्या दिवसामध्ये. 2 hours later. हॅलो गाईस, तर मी आज कुकिंग करत आहे. बघत असाल बांगडा फ्राय चालू केला आहे. घरात नाही कोण, हा बांगडा आहे, इकडं फ्रायला टाकला आहे आणि इकडे डाळ ठेवले. डाळसाठी मी डांबे आणले होते, बघू शकता. डांबा बोलतात इकडे, तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत. आमच्याकडे शेवगा पण बोलतात, डांबा पण बोलतात. आणि बाबा पपई आलेला आहे. विषय काय, घरात ना आपल्याला सगळी वस्तू भेटते, कुठे नाही. तर फायनली आपला डिश तयार झाल्यानंतर कसा दिसतोय तो दाखवू नंतर, त्याचा रिव्ह्यू नंतर देतो. डाळ पण शिजू दे. इकडे राईस आहे, हे चटणी आहे. तर कुकिंग का आपल्याला येत नाही, पोटा पाण्यापुरता आपला ओके ओके. कसा तेल उडते बघा. विषय घ्या बाप. I love you. दोस्तों, ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूँ घर से. ओहो जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए, आ जिंदगी में आना. जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए, आ जिंदगी में आना सनम. ये दिल दीवाना. और जितना मांगता है और नीचे जा, थोड़ा लंबा डाल के. अभी मजा आएगा ना भिड़ो. ये टू
तर गाईज आजचा ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.